नमस्कार मित्रांनो, आज आपला सिलेबसचा टॉपिक क्रमांक 19 पेपर क्रमांक 1 मधला सेक्शन दुसऱ्याचा आणि हा तसा छोटासा टॉपिक आहे पण महत्त्वाचा टॉपिक आहे कारण यावर GS मध्ये सुद्धा यावर आधारित प्रश्न येतात GS 1 मध्ये आणि आपल्या ऑप्शनलमध्ये तर येतातच। त्यामुळे टॉपिक जरी छोटा असला तरी मोठ्या प्रमाणात याचं महत्त्व जास्त आहे। तर चला पहिल्यांदा सिलेबस आपण समजून घेऊया। पण सिलेबस समजायच्या आधी या सिलेबसची थोडीशी पार्श्वभूमी मी सांगण्याचा प्रयत्न करतो की दक्षिण भारतामध्ये 13व्या शतकात प्रथमच जे जलालुद्दीन खिलजी वगैरे होते, अलाउद्दीन खिलजी होते, यांच्या स्वरूपात दक्षिण भारतात आक्रमण झाले। आपण बघितलेलं आहे मलिक काफूरनं दक्षिण भारतामध्ये आक्रमण केलं। या ठिकाणी काकतीय जे होते वारंगलचे त्यांच्यावर आक्रमण केलं, त्यांना पराभूत केलं। त्यानंतर होयसळ जे होते द्वार समुद्रचे ते साम्राज्य पराभूत केलं। देवगिरीचे यादव होते त्यांना पराभूत केलं। मोठ्या प्रमाणात लूट घेऊन उत्तर भारतात दक्षिणेला हे सुलतान निघून गेले। त्यानंतर पुढील काळामध्ये मोहम्मद बिन तुगलक याने सुद्धा हाच प्रयत्न केला। तो सुद्धा दक्षिणेत आला। उत्तरेतून दक्षिणेत आल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्याने सुद्धा लूट या ठिकाणी गोळा केली। दक्षिण भारतातून लूट जमा करून तो सुद्धा उत्तरेत गेला, पण त्यांना नंतर आपली राजधानी उत्तरेतून दक्षिणेमध्ये शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा प्रयोग फसल्याने तो परत उत्तरेत निघून गेला। आता या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात नाटकीय घडामोडी घडल्या कारण काकतीय वारंगलचा काकतीय वंश त्यांचं साम्राज्य संपलं होतं, जिंकून घेतलं होतं। त्यांच्या अंतर्गत काकतीयांनी काम करणं चालू केलं होतं सुलतानांच्या। जे होयसळचे होते द्वारसमुद्र यांचा सुद्धा पराभव झाला होता। देवगिरीच्या यादव महाराष्ट्रातला यांचा सुद्धा पराभव झाला होता। मग अशा परिस्थितीमध्ये मोहम्मद बिन तुगलक दक्षिण भारतातून त्याची राजधानी सर्व लवाजमा घेऊन उत्तर भारतामध्ये निघून गेला। मग यावेळी दक्षिण भारतात अराजकता निर्माण झाली, अनागोंदी निर्माण झाली। याचा फायदा घेऊन आपण शिकलो होतो की दोन साम्राज्य निर्माण झाले होते, एक विजयनगरचं आणि एक बहमन हसनशाह गंगूचं बहमनशाह आणि हरिहर आणि बुक्काचं विजयनगर, हे दोन राज्य निर्माण झाले होते। मग हे राज्य निर्माण झाल्यानंतर यांनी तर अराजकतेचा फायदा घेऊन निर्माण केलं होतं। मग मोहम्मद बिन तुगलक उत्तर भारतात निघून गेल्यानंतर हे झालं हिंदू साम्राज्य, बहमन झालं मुस्लिम साम्राज्य। मग या दोघांच्या इंटरॅक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात स्थापत्याचा विकास झाला, कलेचा विकास झाला, साहित्याचा विकास झाला। कारण बहमनशाह मुस्लिम होते, या मुस्लिमांमध्ये काही तुर्क होते, काही अफगाण होते। मग हे जे तुर्क अफगाण होते यांनी जे स्थापत्य शिकले होते पूर्वापार आधीच्या काही शतकांपासून, यांच्यावर बायझंटाईन साम्राज्याचा प्रभाव होता स्थापत्य शैलीवर। आणि विजयनगर जे होते, विजयनगर हिंदू राज्य होते, यांच्यावर स्थानिक पल्लव, चालुक्य, द्रविड, त्याच्यानंतर बेसर या शैलीचा प्रभाव होता। मग या संयुक्त शैलीतून त्या काळामध्ये साधारणपणे 15व्या आणि 16व्या शतकात स्थापत्य निर्मिती आपल्याला दिसून येते। मग ही जी स्थापत्य निर्मिती संयुक्तपणे झाली होती कारण राजकीय पोकळी निर्माण झाल्याने दोन सत्ता दक्षिण भारतात स्थापन झाल्या होत्या, एक बहमनशाहीची म्हटली, एक विजयनगरची म्हटली। तर याच्या संबंधित हा आपला टॉपिक आहे। आता टॉपिक छोटा आहे पण आर्ट अँड कल्चरशी संबंधित असल्यामुळे GS 1 मध्ये याचं महत्त्व जास्त आहे। तर आपला टॉपिक आहे 15वा आणि 16वा शतक, या शतकामधला समाज आणि संस्कृती। तर या टॉपिकमधला सब टॉपिक आहे प्रादेशिक संस्कृतीची वैशिष्ट्ये। जसंच्या तसं GS 1 मध्ये हा टॉपिक आहे साहित्यिक परंपरा, साहित्य कोणकोणतं होतं 15व्या 16व्या शतकातलं, यातलं बऱ्यापैकी आपण घटक घेतलेले सुद्धा आहे। तर पुन्हा रिपीट या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। प्रांतीय वास्तुशास्त्र कोणकोणतं होतं, आपण तीनही वास्तुकला घेतलेल्या 15व्या 16व्या शतकादरम्यान। जसं की उत्तर भारतामध्ये नागर शैली होती, विशेषतः ओडिसा पुरीचा भाग, चंदेलचे खजुराहोचे मंदिरं। त्यानंतर मध्य भारतातली डेक्कनच्या परिसरामधली नागर शैली, त्यानंतर दक्षिण भारतातली द्रविड शैली। मग या उत्तरेची नागर शैली आणि दक्षिणेची द्रविड शैली या दोघांच्या एकत्रीकरणातून संमिश्रणातून जी मध्य भारतामध्ये दख्खनमध्ये जी स्थापत्यशैली संक्रमण अवस्थेतून निर्माण झाली तिला आपण वेसर शैली म्हणतो। या शैलीसुद्धा आपण बघितलेल्या आहे, पण या ठिकाणी विशेषतः विजयनगरच्या संबंधित आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात स्थापत्याची माहिती विचारलेली आहे, तर आपण त्यावर भर देण्याचा प्रयत्न करू। कारण आपण तीनही शैली बघितलेल्या आहे, पल्लव शैली बघितलेली आहे,
चालुक्यांचे स्थापत्यही बघितलेलं आहे, चोलांचे स्थापत्यसुद्धा बघितलेलं आहे, त्यांच्या मंदिरामधले वेगवेगळे जे डिफरन्सेस होते ते सुद्धा बघितलेले आहे. म्हणजे आपला हा टॉपिक बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे. या ठिकाणी विशेषतः 15व्या-16व्या शतकात ज्या साम्राज्यांनी त्यांची स्थापत्यकला डेव्हलप केली होती त्यावर आपल्याला भर द्यायचा आहे. तर विशेषतः प्रांतिक वास्तुशास्त्र कोणतं, तर विजयनगर, बस यावर भर द्यायचा आपल्याला. विजयनगरचा समाज, त्यांची संस्कृती, त्यांची साहित्य व कला यावर आपल्याला भर द्यायचा. आणि 15व्या-16व्या शतकातला समाज आणि संस्कृती, थोडक्यात विजयनगर यावर लक्ष द्यायचं आहे. तर प्रश्न पहा, पहिल्यांदा कोणता आलेला आहे, की विजयनगर साम्राज्यात कला व संस्कृतीचा विकास कसा झाला होता. हा आलेला PYQ आहे, UPSCने 1987ला विचारलेला आहे. विजयनगरचं कला व साहित्याचा संस्कृतीचा विकास. आता संस्कृती म्हटलं की त्यामध्ये वेगवेगळे टॉपिक आले, त्याच्यात कला आली, त्यामध्ये साहित्य आलं, त्यामध्ये स्थापत्य आलं, लोकजीवन आलं. या सर्व घटक मिळून संस्कृती नावाचा आपला एक मुख्य घटक तयार होतो. त्यामुळे संस्कृती या की पॉईंटला विविध पैलू आहेत. त्यानंतर विजयनगर साम्राज्यात कला, साहित्य व संस्कृतीचा विकास कसा झाला होता. परत जो 1987ला झाला होता तोच 89ला रिपीट झाला, कला, साहित्य व संस्कृती. आणि तो उच्च पातळीवर पोहोचला होता. तर आपल्याला डिस्कस करायचा आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन्ही बाजू आपल्या मत मांडायचं आहे, त्या ठिकाणी वेगवेगळे फॅक्ट देऊन आपलं मत मांडायचं आहे. पुढचा प्रश्न आहे 2000मध्ये आलेला स्थापत्याचं स्वरूप काय होतं. विजयनगरचं स्थापत्य, त्यावर एसे लिहायचं आहे. परत साहित्य व कलांचे संरक्षक 2015मध्ये आलेला प्रश्न होता. साहित्य व कलांचे संरक्षण विजयनगरच्या राजांच्या बाबतीत प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर राणा कुंभाचं साहित्य आणि कलांचे संरक्षण, म्हणजे विजयनगर 15व्या-16व्या शतकामध्ये जे एकमेव राज्य राहिलं होतं जे उत्तर भारतातील मुस्लिम राजसत्ता होती, त्यांना काही प्रमाणात विरोध करून स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत होते. त्यापैकी राणा कुंभ यांच्या काळात जो झालेला साहित्य विकास आहे, स्थापत्य विकास आहे, त्यांच्या बाबतीत हा प्रश्न विचारला होता. पुन्हा विजयनगरचा गतिशील काळ, 16वं शतक हा पुनर्जागरणाचा काळ, यावर डिस्कस करायचा आहे. होता का 16वं शतक. पुन्हा विजयनगर दक्षिणेची सांस्कृतिक राजधानी, पुन्हा कला, साहित्य, स्थापत्य, विजयनगरी साहित्य ही होती का दक्षिण भारताची सांस्कृतिक राजधानी. तर आपण याआधीच बघितलेलं आहे की ज्या वेळेस उत्तर भारतामध्ये मोहम्मद बिन तुघलक 14व्या शतकाच्या मध्यामध्ये साधारणपणे 1336च्या दरम्यान, 33 ते 36च्या दरम्यान, 36मध्ये तो निघून गेला. त्यानंतर दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय पोकळी निर्माण झाली. या राजकीय पोकळीचा फायदा घेऊन जे जुन्या प्राचीन भारतातील संगम वंशातील हरिहर आणि बुक्क यांनी विजयनगरचं साम्राज्य स्थापन केलं. आणि हसन गंगू ज्याने स्वतःला नंतर बहमनशाह हे नाव धारण करून स्वतःचं बहमनशाही साम्राज्य सुरू केलं. या दोन सत्तानंतर पुढच्या काळात कृष्णा आणि तुंगभद्रा या सुपीक नद्याच्या दोआबावर स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी कायमस्वरूपी संघर्ष करत राहिले. या राजकीय अनागोंदीमध्ये विजयनगरच्याही साम्राज्याचा विकास होत गेला, नंतर बहमनशहाचाही विकास होत गेला. तर कला व साहित्यात विजयनगरचं योगदान काय होतं असा प्रश्न विचारलेला आहे. तर आपण आत्ताच बघितलं मोहम्मद बिन तुघलक दौलताबादहून दिल्लीला निघून गेला होता 1336मध्ये. त्या दरम्यान संगम राजवंशातील हरिहर आणि बुक्क यांनी तुंगभद्रा नदीच्या काठावर विजयनगर साम्राज्याची स्थापना केली होती, निर्मिती केली होती. या विजयनगर साम्राज्यावर ओव्हर द इयर 1356 पासून 1336 साधारणपणे ते 1565 तालिकोटच्या लढाईपर्यंत जवळजवळ 200-2.25 वर्षापर्यंत 4 राजवंशांनी राज्य केलेलं आहे, साम्राज्य निर्माण करण्यात सहकार्य केलेलं आहे. यामध्ये होतं पहिला वंश होता संगम, हरिहर आणि बुक्क, त्याच्यानंतर होता सालू, त्यानंतर तुलू आणि अरविदू. या 4 राजवंशांनी विजयनगरचं साम्राज्य निर्माण करण्यात आपलं योगदान दिलेलं आहे. यामधील सर्वात प्रसिद्ध राजे होते कृष्णदेवराय. त्यांचा कार्यकाळ दक्षिण भारतातील इतिहासाचा सुवर्ण काळ मानला जात असतो, कारण त्यांनी साहित्य निर्मिती, संस्कृतीचे विकास, स्थापत्य विकास यामध्ये वैयक्तिक योगदान दिलेलं आहे. मग विजयनगरचे जे स्थापत्य होतं त्या विजयनगरची स्थापत्य शैलीमध्ये काय योगदान होतं विजयनगरचं. तर विजयनगरचे जे सम्राट होते या सम्राटांनी
स्वतःची शैली विकसित करण्यापेक्षा भारतीय भूप्रदेशामध्ये जी परंपरागत चालत आलेली शैली होती, जसं आपण चोलांची स्थापत्यशैली शिकलो, होळसरांची स्थापत्यशैली, पांड्यांची स्थापत्यशैली, चालुक्यांची स्थापत्यशैली, चोलांच्या पूर्वी पल्लवांची स्थापत्यशैली, आणि त्यानंतर मुस्लिमांचं आक्रमण झाल्यानंतर इस्लामांची स्थापत्यशैली, या सर्व स्थापत्यशैलीचा एकत्र विकास करून एक कॉकटेल प्रॉडक्ट तयार करून अशा पद्धतीचं एक इनोव्हेटिव्ह पद्धतीची स्थापत्यशैली त्यांनी विकसित केली. हीच त्यांची युनिक अशी स्थापत्यशैली होती. मग यामध्ये काय करायचे तर मऊ दगडाऐवजी कठीण दगडाचा वापर करणं विजयनगरच्या साम्राज्यात चालू झालं होतं, आणि त्यातच त्यांनी विविध मंदिरे बांधकाम केली, अखंड शिल्पामधले स्तंभ किंवा राजवाडे बांधकाम केले, इमारती बांधकाम केल्या, पायऱ्याच्या विहिरीसुद्धा बांधलेल्या आहे, आपण पुढे पाहणारच आहोत. काही ठिकाणी सिंचन करण्यासाठी बांधकामे केलेले आहेत, टाकीची बांधकामसुद्धा केलेले आहेत. मग थोडक्यात काय, विजयनगरच्या स्थापत्याचं मूळ काय तर त्यांची युनिक अशी स्थापत्यशैली होती जी पूर्वापार चालत आलेले होते. चालुक्य, पल्लव, त्यानंतर चोल, त्यानंतर होयसळ, काकतीय किंवा इस्लामी स्थापत्यशैली, या सर्वांची मिळून एकत्रित अशी युनिक अशी स्थापत्यशैली त्यांनी विकसित केली होती, ज्यामध्ये आधी जे मऊ स्वरूपाचे चोलांनी दगड वापरले होते त्याऐवजी मजबूत अखंड असे शिल्प यांनी वापरणं सुरू केले होते. मग त्यांनी काय काय बांधलं, राजवाडे बांधले, पायऱ्याच्या विहिरी बांधल्या, ज्यांना बावली असं म्हणलं जाते, बावडी असं म्हणलं जात असते, अशा पद्धतीचं बांधकाम त्यांनी केलेलं होतं. मग या बांधकामाचे वेगवेगळे टप्पे आहेत, जसं पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा. या टप्प्यामध्ये कोणाचा प्रभाव कधी होता ते आपल्याला दिसून येते. तर जसं की पहिला टप्पा जर घेतला आपण, हा प्रारंभिक टप्पा होता. मग ज्या दख्खनमधलं बांधकाम झालं होतं, या दख्खनच्या बांधकामाचा प्रभाव दिसून येतो या मंदिरावर. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय दिसून येतं तर पहिल्या टप्प्यामध्ये विजयनगरच्या सम्राटांनी अखंड शिल्प, मोठमोठे दगड वापरले, त्यात जैन मंदिरं बांधली, हम्पीचं जे चालुक्य शैलीतील विद्याशंकर मंदिर आहे ते सुद्धा यांनी बनले, आणि हम्पीचे मंदिर फार सुंदर आहे, युनिक आहे. त्या ठिकाणी म्हणजे आपण यूट्यूबवर सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. हम्पी टेम्पल म्हटलं तर युनिक असे फीचर्स आहे, अतिशय बारीक कोरीव काम आहे, त्यानंतर टेक्नॉलॉजीसुद्धा त्या ठिकाणी दिसतात. जसं की वरून पाणी जर आपण सोडलं त्या छिद्रांमध्ये तर ते बरोबर वरच्या छिद्रातून खालच्या छिद्रात पण इतकं तंतोतंत आराखड्यामध्ये केलेलं बांधकाम आहे हम्पीच्या मंदिरांचं. दुसऱ्या टप्प्यातील मंदिरं जर पाहतो म्हटलं आपण तर चोलांचा प्रभाव यावर दिसतो. मग चोलांचा काय होता वापर तर ते ग्रेनाईटचा वापर करायचे, आणि यामध्ये कोरीव काम असायचं, नाजूक मऊ प्रकारचा दगड असायचा. यामध्ये शिव मंदिर बांधकाम केले, रामचंद्र मंदिर बांधकाम केलं. तिसरा मंदिराचा टप्पा जो होता, या मंदिराच्या टप्प्यात आता साम्राज्याच्या सुरुवातीचा टप्पा हा साम्राज्य निर्मितीचा होता, तितका विस्तार नसेल, मोठ्या प्रमाणात रिसोर्सेस नसेल. दुसऱ्या टप्प्यामध्ये थोडे रिसोर्सेस जमा झाले, साम्राज्याला कुठेतरी फाउंडेशन व्यवस्थित तयार झालं होतं. तिसऱ्या टप्प्यामध्ये साम्राज्य बिल्डअप झालं होतं, एरिया वाढलेला होता, रिसोर्सेस वाढलेले होते. आणि आपण शिकलेलं जाऊया आधी की विजयनगरचं साम्राज्य ज्यावेळी निर्माण करत होते त्यावेळी हरिहर आणि बुक्क यांनी जे हिंदू विद्वान होते, हिंदू स्थापत्यकार होते, हिंदू शिल्पकार होते, यांना आवाहन केलं होतं की तुम्ही या विजयनगरचं साम्राज्य निर्माण करण्यात आम्हाला सहकार्य करा. आणि अशा प्रकारे तिसऱ्या टप्प्यामध्ये मग मंदिराचा आकार हा वाढत गेला, मोठा आकार झाला या काळामध्ये. जसं की 100 स्तंभाचं सभागृह बांधलं, रथात मंदिरं बांधले, कोरीव कामाने सजावट केली, आणि यामुळे मग मंदिरांचा आकार वाढत गेलेला आहे. पुढे तर जे विदेशी इतिहासकार येऊन गेले होते, नुनीज आहे, डोमिंगो पेस आहे, यांनी असं म्हटलं आहे की जे राजवाडा होता किंवा ज्या ठिकाणी हम्पीमधून राज्यकारभार चालत होता या विजयनगर साम्राज्याचा, त्या ठिकाणी एक सभागृह होतं, हॉल होता, आणि त्या 100 खांबांपासून बनलेलं होतं. आणि तिथं वेगवेगळ्या विभागांचे प्रमुख बसून आपला जे लेखी काम आहे, लेखी कामकाज आहे, दैनंदिन काम आहे, प्रशासकीय कामकाज आहे, हे कामकाजचे रेकॉर्ड त्या ठिकाणी बनवल्या जात होते. आणि हे सर्व बांधकाम आहे सभागृहाचं, ते त्यांचे स्तंभसुद्धा अतिशय कोरीव स्वरूपाचे होते. म्हणजे थोडक्यात त्यांची बांधकाम शैली काय आहे तर पहिलं म्हणजे बांधकाम शैलीच्या बाबत त्यांची स्थापत्यशैली विशेष अशी दक्षिण भारताच्या प्रभावातून निर्माण झालेली होती. दुसरं म्हणजे
त्यांच्या स्थापत्य शैलीचे 3 टप्पे पडतात. पहिल्या टप्प्यामध्ये टणक दगडाचा वापर होतो, दुसऱ्या टप्प्यामध्ये मऊ दगडाचा वापर होतो, तिसऱ्या टप्प्यामध्ये दोन्ही प्रकारचे दगड वापरून मंदिरांचा आकार मोठा केला जात असतो. म्हणजे अशा प्रकारची स्थापत्य शैली होती. मग यामध्ये त्यांनी मंदिरे बांधली, राजवाडे बांधले, विहिरी बांधल्या पायऱ्याच्या, आणि अशा पद्धतीनं साम्राज्य निर्मितीला एक भव्यता दिली त्यांच्या. आता इतकं सारं करण्याचं कारण काय होतं, म्हणजे इतकी बहुमजले मंदिरं का बांधली, तर आपल्याला पुढं पाहायचंच आहे की त्यांचं काय होतं, उद्देश काय होता इतकं मोठं मंदिरं बांधणे. सुरुवातीला मंदिरच बांधली, पण नंतरच्या काळात गोपुरम सुद्धा त्यांनी मोठी बांधली होती. ते सुद्धा आपण आता लगेच बघणार आहोत. तर मग त्यांचं वैशिष्ट्य काय होतं, जे त्या काळात स्थापत्य झालं होतं, या त्यांचं वैशिष्ट्य काय होते तत्कालीन स्थापत्यांची. तर पहिलं वैशिष्ट्य होतं उंच मंदिर, बहुमजली गोपुरम. आता गोपुरम म्हणजे काय, जर आपण हे मंदिर जर गृहीत धरलं तर गोपुरम म्हणजे ज्या गेटमधून आपण एंट्री घेतो ते गेट, त्या ठिकाणी जे बांधकाम केलेलं असेल, कमान म्हणू आपण त्याला, ते प्रवेशद्वार म्हणजे गोपुरम. मग सुरुवातीला काय व्हायचं, फक्त एकच गोपुरम राहायचं. या ठिकाणी मंदिर, इथून एंट्री केली काय सरळ आपण मंदिरात जाऊ शकत होतो अशा पद्धतीने. तर सुरुवातीला एकच गोपुरम होतं, पण जशी साम्राज्याचा विस्तार वाढत गेला, भव्यता वाढत गेली, गोपुरमची उंची वाढत गेली. एक गोपुरमच्या ऐवजी नंतर मग 3 गोपुरम झाले, आणि जसे गोपुरमचे साम्राज्य वाढलं तसे जे सुरुवातीला 1 मजल्याचं गोपुरम होतं ते 2 मजली, 3 मजली, 4 मजली, 5 मजली, अगदी 10 मजल्याचं गोपुरमसुद्धा दक्षिण भारतात आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरणार्थ आता हे जे इथं डायग्राम आहे, हे विठ्ठल मंदिर यांचं बनवलेलं हे लेआउट आहे. थोडक्यात ओबडधोबड लेआउट आहे, पण आपल्या लक्षात आलं असेल की मंदिर, त्या ठिकाणी गर्भगृह, शिखर, विमान, आणि या ठिकाणी गोपुरम, हे त्यांचं सभामंडप, आणि हे गर्भगृह. या ठिकाणी जी मुख्य देवता आहे त्यांची पूजा चालायची, या ठिकाणी मंडप. मग राजा कृष्णदेवरायानं विरूपाक्ष मंदिरामध्ये बहुमजली, थोडक्यात जसे की 10 मजली, हे प्रवेशद्वार बनवलेलं आहे, गोपुरम बनवलेलं आहे. का एकंबरनाथाचं मंदिर आहे, या ठिकाणी सुद्धा बहुमजली गोपुरम बनवलेला आहे. मग यांचा उद्देश काय होता, तर पहिला उद्देश होता राजाची शक्ती प्रदर्शन करण्यासाठी. म्हणजे कोणी बाहेरचा विद्वान आला किंवा बाहेरचा राजदूत आला, लेखक आला, तर ज्यावेळी तो एंट्री करायचा विजयनगरच्या राजधानीत हम्पीमध्ये, तर तिची भव्यता पाहूनच तो इतका दिपून जायचा की अक्षरशः काही इतिहासकारांनी तर विजयनगरच्या साम्राज्यासारखं राज्य या पृथ्वीवर सुद्धा नाही असं इटलीच्या त्या इतिहासकारांनी लिहूनसुद्धा ठेवलेलं आहे. मग यांची एवढी भव्यता व धर्माप्रती असलेली भक्ती हे प्रदर्शित करण्याचा सुद्धा उद्देश होता. पहिला उद्देश काय, स्वतःच्या साम्राज्याची शक्ती, स्वतःच्या राज्याची शक्ती प्रदर्शित करण्यासाठी. दुसरं, त्या राज्याची धर्माप्रती असलेली शक्ती, भक्ती प्रदर्शित करण्यासाठी मोठमोठे बांधकाम, मोठमोठे गोपुरम, मोठमोठी मंदिरे. थोडक्यात यांचा विस्तारसुद्धा मोठ्या प्रमाणात नंतर वाढत गेला आहे. पूर्वी फक्त समोरूनच गोपुरम असायचं, पण विजयनगरच्या काळामध्ये, जसं विजयनगरच्या आधीच्या काळात चोळ काळ, पल्लव काळ, छोटं गोपुरम, एकच गोपुरम. पण विजयनगरच्या काळात साम्राज्य वाढत गेलं, त्यांचं कार्य वाढत गेलं, रिसोर्सेस वाढत गेले, आणि गोपुरमची संख्यासुद्धा, मग इथं 1 गोपुरम झालं, इथं 2रं गोपुरम झालं, इथं 3रं गोपुरम झालं. अशा पद्धतीनं गोपुरमची संख्यासुद्धा वाढत गेली. दुसरं वैशिष्ट्य, पहिलं वैशिष्ट्य बघितलं आपण विजयनगरच्या स्थापत्याचं की उंच आणि भव्य गोपुरम. दुसरं काय आहे तर संगीतमय स्तंभ किंवा सारेगमप स्तंभ. मग याला संगीतमय स्तंभ का म्हणतात, तर आपण हे शिकलो आहे की कृष्णदेवराय जे होते ते स्वतः विठ्ठल भक्त होते. म्हणजे विठ्ठलाला विष्णूचा अवतार मानल्या जातात, आणि कृष्णदेवराय स्वतः विठ्ठलाचे भक्त होते, म्हणजे विष्णू भक्त होते, म्हणजे वैष्णव पंथीय होते ते. मग यांनी विठ्ठल स्वामी मंदिर जे बांधलं विजयनगरला, हम्पीला, त्या ठिकाणी 56 खांबाचं एक सभागृह बांधलं. मग या सभागृहामध्ये आपण ज्यावेळी एंट्री करतो तर त्या सभागृहामध्ये त्या स्तंभावर, आता पुढे बघूया आपण, मोठ्या प्रमाणात इथं नक्षीकाम केलेलं आहे. प्रत्येक स्तंभावर घोड्याचं चित्र, कमळाचं चित्र, त्या अशा पद्धतीनं त्या ठिकाणी चित्रांकन केलेलं आहे. मग हे चित्रांकन केल्यानंतर स्तंभाची संख्या इतकी जास्त आहे की आपण आपल्या हातात काडी घेऊन ती काडी जर या स्तंभावर 2-3 वेळा आदळली
तर ती काडी आदळल्यानंतर या ठिकाणी विशेष असा साऊंड तयार होतो आणि साऊंड तो ऐकायला मधुर वाटतो, त्यामुळे याला संगीतमय स्तंभ असे म्हणतात. आणि हे देवराय 2 बांधलेलं होतं. सॉरी, मी कृष्णदेवराय म्हटलं असं, देवराय 2 बांधलेलं आहे. मंदिराचे 3 भाग होते. पहिलं बघितलं आपण वैशिष्ट्य उंच गोपुरम, दुसरं काय बघितलं आपण वैशिष्ट्य संगीतमय स्तंभ किंवा सारेगमप स्तंभ, तिसरं वैशिष्ट्य काय आहे तर मंदिराचे 3 भाग होते. जे विजयनगरकालीन मंदिर आहे या मंदिराचे 3 भाग होते. मग यामध्ये जसं आपण आंध्र प्रदेशातील तिरुपतीचं व्यंकटेश्वर मंदिर जर बघितलं तर या मंदिरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी आपण बघितलं हे गर्भगृह आहे. मग गर्भगृहाचं काम काय, तर या ठिकाणी मुख्य देवता असायचे, मेन डायटी. तर या ठिकाणी पूजा चालायची. म्हणजे पूजेसाठी काय असायचं तर गर्भगृह आणि अर्थमंडप असायचं. त्यानंतर दुसरं आहे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी. हे झालं पूजेसाठी. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम चालायचा. जे मग याला काय म्हणायचं तर मुख मंडप, म्हणजे जे गर्भगृहातील देवता आहे यांचं मुख या दिशेनं असायचं. मग हे जे मुख मंडप होतं या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम चालायचे. आणि तिसरं होतं लग्न सभागृह, कल्याण मंडप, म्हणजे वाळू काश्मापासून बनलेलं हे सभागृह होतं. या ठिकाणी ज्या ईश्वरांच्या किंवा देवी देवतांच्या लग्न सोहळा चालायचा तो जो उपक्रम असायचा, ती जी पूजाविधी असायची ती या ठिकाणी चालायची. मग थोडक्यात मंदिराचे 3 भाग होते. पहिलं काय बघितलं आपण, पुन्हा एकदा रिव्हिजन, उंच गोपुरम, बरोबर. दुसरं काय बघितलं, हे जे मंदिर आहे याच्यामध्ये स्तंभ होते हे संगीतमय स्तंभ, बरोबर. तिसरं काय बघितलं आपण, हे जे मंदिर आहे या मंदिराचे 3 भाग. म्हणजे स्थापत्य, विजयनगरचं स्थापत्य हे कशावर कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे, मुख्यतः मंदिर स्थापत्यावर कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. आपल्याला जरा जास्त बारीक पाहावं लागेल, कारण आपलं अकॅडमिक्सचं सब्जेक्ट आहे जो ऑप्शनलमध्ये लिहायचा आहे. आता 4थं उद्दिष्ट, आपण आता गोपुरमपासून स्तंभापर्यंत गेलो, स्तंभापासून गर्भगृहापर्यंत गेलो. आता परत गर्भगृहापासून स्तंभावर यायचं आहे आपल्याला. आता स्तंभावर येऊन काय पाहायचं आहे तर त्या स्तंभावरील जे कोरीव काम आहे ते पाहायचं आहे. मग या कोरीव कामामध्ये मोठ्या प्रमाणात कशाचा वापर केला आहे तर घोड्याचा वापर केलेला आहे, नक्षीकामाचा वापर केलेला आहे, वेलींचा वापर केलेला आहे. वेगवेगळे त्या ठिकाणी डिझाईन्स दिसतात, वेगवेगळे कोरीव काम दिसतात. उदाहरणार्थ लेपाक्षीचं जे मंदिर आहे, लेपाक्षीच्या मंदिरात एकाश्म स्वरूपाचा म्हणजे एकाच दगडात बनवलेला एक नंदी आहे ना. हा नंदी 4 मीटर उंचच्या आणि 8 मीटर लांब इतका मोठा हा नंदी आहे. भारतातील सर्वात मोठा नंदी या नंदीला म्हटल्या जात असते. आणि या नंदीवर मोठ्या प्रमाणात कोरीव कामसुद्धा केलेलं आहे. आता आपण पाहूनच घेऊ, मग आपल्या लक्षात येईल. तर हा तो नंदी आहे लेपाक्षी मंदिराच्या पुढील. आणि यावरचं नक्षीकाम बघा, हे त्याच्या गळ्यामधील हे वेगवेगळ्या घंटानाद, त्यानंतर गळ्यातील जे वेगवेगळे साहित्य आहे ते साहित्य, त्या नंदीच्या पायामध्ये सुद्धा काही साहित्य आहे, मागच्या बाजूला सुद्धा आहे, त्याच्या अंगावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या झूल आहेत, त्यानंतर डोक्यावर सुद्धा दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय नाही, हा एकाश्म स्वरूपाचा आहे, एका दगडात त्याचं काम केलेलं आहे. आज साहजिकच आहे, म्हणजे हे टॉप टू बॉटम अशा पद्धतीचं हे खोदकाम असणार. मग हे लेपाक्षी मंदिराचंच वैशिष्ट्य आहे का नाही, तर बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे कामं झालेले आहे. त्यानंतर पुढचं रामायण आणि महाभारत व इतर देवता मानव प्राणी यांचे सुद्धा चित्रण आपल्याला खांबावर मंदिराच्या भिंतीवर सुद्धा दिसून येतात. त्यानंतर काही ठिकाणी चित्राचं सुद्धा चित्रांकन केलेलं आहे, जसं लेपाक्षीच्या वीरभद्र मंदिरामध्ये चित्राचं कोरीव काम केलेलं आहे. मग या चित्रामध्ये कोणकोणते आहेत तर रामायण, महाभारत आणि हिंदू देवी देवता यांचे जिवंत प्रकारचे असे चित्रण केलेले आहे. मानव प्राण्याचे सुद्धा चित्रण केलेले आहे. पुन्हा एकदा रिव्हिजन, पहिलं वैशिष्ट्य काय पाहिलं आपण स्थापत्यांचं विजयनगरच्या तर उंच गोपुरम, भव्य गोपुरम. दुसरं काय बघितलं आपण तर जे त्यांचे स्तंभ होते ते संगीतमय स्तंभ. तिसरं काय बघितलं आपण गर्भगृहातील देवता, म्हणजे मंदिराचे 3 प्रकार, गर्भगृहातील देवता, संगीत, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचा सभामंडप आणि लग्न मंडप. त्यानंतर चौथं काय बघितलं आपण तर नक्षीकाम, त्या मंदिरातील वेगवेगळे जे स्तंभ आहे किंवा नंदी आहे यावरील नक्षीकाम.
आता 5वं आपल्याला बघायचा इस्लामी प्रभाव. मग विजयनगर काळामध्ये जे बांधकाम झालं, जे स्थापत्य झालं, त्यामध्ये इस्लामी प्रभाव कुठे कुठे दिसतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळी बाहेरील एखादा अभ्यासू, राजदूत किंवा इतर राजे कोणी भेटायला येत असेल तर त्याला शहरात मध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ यावं लागत असेल. या प्रवेशद्वारावर एक मोठा घुमट आणि एक कमान बनवलेली होती, आपल्याला पुढे दिसणार. आणि त्या कमानीवर चित्र होतं. कशाचं चित्र होतं तर ती कमान पाहिल्यानंतरच आपल्याला लक्षात येते की या कमानीमध्ये, यामध्ये नसेल ती, पण पुढच्या कोणत्या तरी व्हिडिओमध्ये पाहू आपण, की समजा ही या पद्धतीची आपण कमान बनवली. तर साहजिक आहे, हे जे मेहराब होतं, त्यानंतर घुमट होतं, हे इस्लामी स्थापत्याचं वैशिष्ट्य आहे. जसं आपण गोल घुमट म्हणतो, गोल घुमट हा इस्लामी स्थापत्याचं वैशिष्ट्य आहे. हे या प्रकारची जी कमान आहे, आर्क ज्याला म्हणतो आपण, हे सुद्धा इस्लामी स्थापत्याचं वैशिष्ट्य आहे. मग हे वैशिष्ट्य जे प्रवेशद्वार होतं विजयनगरचं, या प्रवेशद्वारावरच अशा प्रकारच्या आर्क बनवलेल्या होत्या, अशा प्रकारची कमान बनवलेली होती, गोल घुमट बनवलेला होता. मग यावरून असं लक्षात येते की विजयनगरचे जे स्थापत्यकार होते, जे राजे होते, जे इंजिनियर्स होते, यांनी इस्लामी स्थापत्यातील काही घटकसुद्धा स्वीकारलेले आहेत. आता म्हणजे पुढचं वैशिष्ट्य इस्लामी प्रभाव. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य काय आहे तर एक स्थापत्य होतं त्या काळातील, जे विजयनगरचे राजे दसऱ्याच्या कार्यक्रमाच्या वेळी वापरत होते, ज्याला महानवमी दिब्बा असं म्हटलेलं आहे. तर महानवमी दिब्बा काय होतं तर दसऱ्याच्या सणाच्या वेळी राजाची मिरवणूक ज्यावेळी काढल्या जायची, मोठा कार्यक्रम घेतला जायचा, त्यावेळी राजा त्या महानवमी दिब्यावर बसायचा. एक प्रकारचा हा मंच होय, मोठ्या दगडापासून बनवलेला, विस्तीर्ण असा 40 फूट उंच, विस्तीर्ण असा 40 फूट उंचीचा तो एक मंच होता, एक प्रकारचा स्टेज होता. 11,000 स्क्वेअर फूट याचं क्षेत्रफळ येते. या मंचाच्या आजूबाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणात नक्षीकाम केलेलं आहे. मग हे याचं बांधकाम कोणी केलं होतं तर कृष्णदेवराय या राजांनी याचं बांधकाम केलेलं होतं. याचा उपयोग महानवमी डिब्बा या अर्थाने केला जात होता. तर हा आहे तो महानवमी डिब्बा, ज्यामधून 40 फूट हे उंच आहे. आणि हे जे रेलिंग्स दिसते आपल्याला, या बाजूला मोठ्या प्रमाणात नक्षीकाम केलेलं आहे. हे बघा, इथंही दिसेल तुम्हाला, हे नक्षीकाम केलेलं आहे. इथे सुद्धा रामायण, महाभारत आणि हिंदू देवी देवतांचे चित्रण केलेलं आहे. या ठिकाणी दसऱ्याच्या वेळी राजा मिरवणुकीपूर्वी बसायचा, आणि हे आपल्याला स्टेप्स वगैरे दिसून येतात की राजाचा जो मोठेपणा आहे किंवा राजा हा इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, राजपती श्रेष्ठ आहे, हे दाखवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या आहेत. त्यानंतर आता पुढचं वैशिष्ट्य आपण बघितलेलं आहे, एक एक वैशिष्ट्य, मोठे गोपुरम, त्यानंतर संगीतमय स्तंभ, 3 प्रकार मंदिरामध्ये, तीन घटक, इस्लामी प्रभाव बघितला. त्यानंतर दसऱ्यासाठी वापरला जाणारा महानवमी दिब्बा बघितला, त्यावरचं नक्षीकाम बघितलं. तर आता हे गोपुरम कसे होते तर पहा, हे आहे विरूपाक्ष मंदिराचं राया गोपुरम. तर राया गोपुरम, तर आता आपल्याला तुम्हाला दिसेल, तुम्ही पाहू शकता, हा म्हणजे किती मजले आहे आपण मोजू शकतो. हे जर ग्राउंड फ्लोअर आपण घेतलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा 10वा मजला, म्हणजे टोटल 10 मजले या ठिकाणी दिसून येतात. आणि सर्वात वर आमलक आणि कळस, हे त्यांचं आमलक आणि हे कळस, अशा प्रकारे या गोपुरमची उंची त्या काळामध्ये वाढत गेली. कृष्णदेवरायाच्या काळामध्ये, आत्ताच आपण म्हटलं की साम्राज्यातील त्या राजाची भव्यता, राजाची श्रेष्ठता दाखवण्यासाठी इतके भव्य आणि सुंदर देखावे किंवा बांधकाम केलं जायचे, आणि त्यातून शक्ती प्रदर्शनसुद्धा एक प्रकारचं केलं जायचं. आता आपण जे स्तंभ म्हटलं, वेगवेगळे स्तंभ, ज्या स्तंभावरचं नक्षीकाम आणि काय त्याला आपण संगीतमय आवाज देणारे, या खांबावर जर आपण काडी मारली तर वेगवेगळे आवाज निघतात, अशा प्रकारचे होते. तर आपल्याला दिसून येतात की या ठिकाणी पहा, एक पिंड आहे, शिवलिंग, महादेवाची पिंड ज्याला म्हणतो आपण, शिवलिंग या ठिकाणी दिसतात. या ठिकाणी हिंदू देवी देवता दिसतात. या ठिकाणी सुद्धा काही भारतीय प्राणी आणि पक्ष्यांचे चित्रसुद्धा दिसतात, देवी देवतांची चित्र दिसतात.
म्हणजे थोडक्यात काय तर भारतीय प्रभाव आणि काही प्रमाणात इस्लामी प्रभाव अशा संयुक्त स्वरूपाची स्थापत्यशैली विजयनगरच्या काळात डेव्हलप झाली होती. हा नंदी आपण आत्ताच बघितलेला आहे. महानवमीत डिब्बासुद्धा बघितलेला आहे. मग या विजयनगरच्या राजांनी साहित्यिक योगदान कोणकोणते दिलं होतं? तर स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारलेले आहे. तर आत्ताचा याआधीसुद्धा आपण एकदा प्रश्न घेतलेला आहे की साहित्यिक योगदानामध्ये विजयनगरच्या साम्राज्यात तेलुगू, कन्नड, तमिळ, संस्कृत या सर्व भाषेला महत्त्व होतं, कारण तो दक्षिण भारतातील भाग, त्या ठिकाणी तेलुगू, तमिळ, कन्नड आलेच. आणि ब्राह्मणांना प्रशासनात स्थान होतं, त्याच्यामुळे संस्कृतला सुद्धा महत्त्व आलेलं होतं. मग विजयनगरच्या साम्राज्याचा जो काळ होता हा दक्षिण भारतातील साहित्याचा सुवर्ण काळच होता. यापूर्वी आपण शिकलेलो आहोत की विजयनगरचे राजे हे फक्त हिंदू धर्मालाच प्राधान्य देणारे नव्हते, तर हिंदूसोबत जसं इस्लाम धर्मीयांनी फक्त इस्लाम फोकस केला आणि इतर धर्मीयावर जरा कठोर शासन केलं, काही अपवाद अकबरसारखे वगळले तर, पण विजयनगरच्या राजांनी तसं केलं नाही. इतर धर्मियांसोबतसुद्धा त्यांनी एक प्रकारची लिबरल वागणूक दिली. मग त्या काळामध्ये जैन, वैष्णव, वीरशैव अशा प्रकारच्या परंपरा डेव्हलप झाल्या आणि यातूनच तमिळ, तेलुगू, कन्नड, संस्कृत अशा साहित्याची निर्मिती झाली. मग तेलुगू साहित्य कोणकोणतं निर्माण झालं? तर तेलुगू साहित्य बघण्याआधी आपण कन्नड साहित्य बघू. यासाठी कन्नड साहित्य बघू कारण 300 ताम्रपत्र त्या ठिकाणी सापडलेले आहे, ज्याला पुरातत्वीय पुरावे म्हणतो. 7,000 पेक्षा अधिक शिलालेख सापडलेले आहेत. मग इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणात पुरातत्वीय पुरावे असल्यानंतर त्यापैकी 50% पेक्षा जास्त पुरावे हे कन्नड भाषेतील आहे. म्हणून विजयनगरच्या काळात तेलुगूच्या आधी कन्नड भाषिक साहित्याला जरा जास्त महत्त्व आपण देणं योग्य ठरते. मग जैन संतांनी कन्नड भाषेत मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण केले. 300 ताम्रपत्र, 7,000 पेक्षा जास्त शिलालेख सापडले. जवळजवळ अर्धे कन्नड भाषेमधले हे शिलालेख आहे. मग या शिलालेखामध्ये काय उल्लेख आहे? तर विजयनगरच्या राजांनी सिंचन करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या त्याचा उल्लेख आहे. त्यानंतर भूमी अनुदानामध्ये किंवा जे नायक होते त्या नायकांना दिलेली कार्य होती त्याबद्दल उल्लेख आहे. वेगवेगळे विजय उत्सव जे आहेत ज्यामध्ये विजय मिळालेला होता त्यांचे उल्लेख या ताम्रपत्र आणि शिलालेखामध्ये आढळतात. त्यानंतर कवी भीम हा कन्नड कवी होता. यानं भाष्यपुराणाचा कन्नडमध्ये त्या काळामध्ये अनुवाद केला होता. म्हणजे जे संस्कृतमध्ये होतं मुळात भाष्यपुराण, याला कन्नडमध्ये यानं ट्रान्सलेट केलं होतं. आता पुढची महत्त्वाची भाषा आहे तेलुगू भाषा विजयनगर काळातील. साहित्यिक योगदान प्रश्न विचारलेला आहे बरं आपल्याला. तर साहित्यिक योगदानामध्ये काय तर कन्नड भाषिक साहित्य, कारण विजयनगरचे राजे हे कोणत्याही एका धर्माला फेवर करणारे नव्हते, तर वेगवेगळ्या धर्माप्रती सहिष्णुतेची भावना अवलंबणारे होते. मग तेलुगू साहित्यामध्ये काय तर तेलुगू ही एक दरबारी भाषा होती त्यांची. अष्टप्रधान मंडळ जे होते त्यांचेसुद्धा तेलुगू भाषिक होते. अमुक्त मल्याळसारखा जो ग्रंथ आहे जो स्वतः कृष्णदेवराय यांनी लिहिलेला आहे, ग्रंथ म्हणण्यापेक्षा महाकाव्य हे त्यांनी तेलुगू भाषेमध्ये लिहिलेलं आहे. या अमुक्त मल्याळमध्ये राजा कृष्णदेवराय यांनी अंदाल, देवी अंदालची गोष्ट सांगितलेली आहे. आणि ही देवी अंदाल ही गौडांची देवी होती. विष्णूचा जो अवतार आहे रंगनायक, विष्णूचा अवतार रंगनायक आणि गौडांची देवी अंदाल या दोघांच्या लग्नाची गोष्ट म्हणजे अमुक्त मल्याळ ही हा महाकाव्य होय. या दोघांच्या लग्नाची गोष्ट कवितेरूपात अमुक्त मल्याळ ग्रंथात शब्दबद्ध केलेली आहे कृष्णदेवराय यांनी आणि तेलुगू भाषेत केलेली आहे. त्यामुळे तेलुगू भाषा साहित्याला येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. अमुक्त मल्याळ विविध भाषेत ट्रान्सलेटसुद्धा नंतरच्या काळात झालेलं आहे. आता स्वतः कृष्णदेवराव वैष्णव धर्मीय असल्यामुळे वैष्णव धर्माच्या प्रसाराच्या संदर्भात अनेक घटनांचे वर्णन अमुक्त मल्याळमध्ये कृष्णदेवराय यांनी केलेलं आहे. त्यानंतर पुढचा यामध्ये आणखी काय काय सांगितलेलं आहे? धर्माच्या बाबतीत सांगितलेलं आहे, अंदाल आणि रंगनायकच्या लग्नाची गोष्ट सांगितलेलं आहे, तेलुगूमध्ये लिहिलेलं आहे. तर या अमुक्त मल्याळमध्ये सामाजिक प्रथा परंपरेचं वर्णन केलेलं आहे. जसं की आत्ताच आपण रंगनायक आणि देवी अंदाल
यांच्या लग्नाची गोष्ट सांगितलं आहे, म्हणजे लग्न समारंभ तेलुगू समाजामध्ये कशा प्रकारचे व्हायचे याची माहिती दिलेली आहे. वियोग आणि प्रेमभावना त्या ग्रंथामध्ये व्यक्त केलेली आहे. धार्मिक अंतदृष्टी व भावना त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. वेगवेगळ्या स्थानिक जमाती आणि जमीनदार व कृष्णदेवराय किंवा विजयनगरचे सम्राट यांचे संबंध, प्रशासकीय संबंध, राजकीय संबंध कशा प्रकारचे होते याचं सुद्धा वर्णन अमुक्त मल्याळमध्ये केलेलं आहे. आता 2 भाषा आपण बघितल्या साहित्यिक योगदानामध्ये. पहिली भाषा बघितली कन्नड, ज्यामध्ये 300पेक्षा जास्त ताम्रपट आणि 7000पेक्षा जास्त शिलालेख आढळलेला आहे. त्यापैकी 50% शिलालेख हे कन्नड भाषेतले आहे, त्यामुळे कन्नडला जास्त महत्त्व. आणि जे कवी भीम होता, या कवी भीम यांनी भाष्य पुराणाचा संस्कृतमधून कन्नडमध्ये अनुवाद केलेला होता. आता तिसरी महत्त्वाची भाषा आहे तमिळ. आता तमिळ भाषेच्या बाबतीत काय तर कृष्णदेवरायाच्या अष्टप्रधान मंडळात म्हणजे अष्टदिग्गजमध्ये तमिळ विद्वान होते, दरबारी कवीच होते. यांनी सेवाईच बुदुयार हे भागवत पुराणाचं अनुवाद केलेलं होतं. मग अशा प्रकारचे भागवत पुराणाचं अनुवाद तमिळमध्ये केलं, याचा अर्थ त्या काळात त्यांनी तमिळ भाषेला सुद्धा महत्त्व दिलं होतं. तिरुमलनाथ आणि त्यांचा मुलगा परम ज्योतियार यांना राजाश्रय देऊन तमिळ भाषेच्या साहित्य निर्मितीला चालना दिली होती. संस्कृत साहित्यसुद्धा निर्माण झालेलं होतं विजयनगर काळात. तर यामध्ये त्यांनी राजाश्रय कोणाकोणाला दिला होता तर सायणाचार्य, व्यासराय यांना राजाश्रय दिलेला होता. मग यांचं कार्य काय काय होतं तर या सायणाचार्य आणि व्यासराय यांनी द्वैत तत्त्वज्ञान याचं लेखन केलं आणि प्रचार केलेला होता. जैन पंडित भट्ट यांनी संस्कृतमध्ये कन्नड भाषेचं व्याकरण लिहिलं होतं. कन्नड भाषेचं व्याकरण कन्नड भाषेत लिहिलं नव्हतं तर संस्कृतमध्ये लिहिलं होतं, कारण जैन पंडित भट्ट यांनी. म्हणजे थोडक्यात काय तर 4ही भाषेमध्ये विजयनगरच्या सम्राटांनी योगदान दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे राणाकुंभाचं साहित्य, कला साहित्यामध्ये योगदान काय होतं. तर आपण ज्यावेळी मध्ययुगीन भारताचा इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्या लक्षात असेल की मोठ्या प्रमाणात उत्तर भारतात सत्ता विखुरलेल्या होत्या. राजपूत राज्य होते. विंध्यच्या दक्षिणला बहामनी आणि विजयनगर राज्य होतं. उत्तरेला राजपूत राज्य होते. नंतर 16व्या शतकात इकडे बाबर आणि हुमायून आला होता. पण दरम्यानच्या काळात भिल्ल सरदाराच्या मदतीनं सिसोदिया घराण्याचा जो राणाकुंभ होता यानं मेवाडला राज्य स्थापन केलं होतं. ॲक्च्युली ते त्यांनी स्वतः नव्हतं केलं, त्यांच्या वडिलाकडून त्यांना वंशानुगत आलेलं राज्य होतं. फक्त ते 1433ला राजे झाले होते. पण सहकार्य कोणाच घेतली तर आपण आता विंध्य MP या भागामध्ये भिल्ल मोठ्या प्रमाणात आहे. मग भिल्लांच्या सरदाराच्या सहकार्यातून सिसोदिया घराण्याचा जो राणाकुंभ होता यानं राज्य मिळवलं. अर्थातच त्याचे वडीलसुद्धा राजे होते त्या परिसरात. त्यांच्याकडून 1433 ते 68पर्यंत ते राजे होते. या काळात मोठ्या प्रमाणात साहित्याचा विकास झाला, कारण राणाकुंभ स्वतः संगीतकार होता, स्वतः एक श्रेष्ठ वीणावादक होता. त्यामुळे साहित्य निर्मितीला चालना मिळाली. मग यांनी स्वतः कलेचा भोक्ता असल्यामुळे विद्वानांना राजाश्रय दिलेलं होतं. मग या काळातला महत्त्वाचं साहित्य किंवा संगीत किंवा कलेचा ग्रंथ आहे एक, त्याचं नाव आहे कुंभलगड प्रशस्ती ग्रंथ. कुंभलगड प्रशस्ती, आता राणाकुंभ आहे त्याच्या ग्रंथाचं नाव कुंभलगड प्रशस्ती ग्रंथ. यामध्ये आता तो स्वतः वीणावादक असल्यामुळे संगीत माहिती, साहित्य याबद्दल माहिती दिलेली आहे आणि प्रशंसासुद्धा केलेली आहे. आता या वेळेस काय झालं होतं की आपण गीत गोविंद ग्रंथाबद्दल पूर्वपरीक्षेतही आलेला आहे, मुख्य परीक्षेतही आलेला आहे. मग जयदेवाचं जे गीत गोविंद आहे आणि चंडीचं जे सप्तकम आहे यावर राणाकुंभाने स्वतः भाष्याचं लेखन केलं होतं. म्हणजे स्वतः इतका विद्वान होता की वेगवेगळ्या ग्रंथावर तो टीका लेखन करायचा. त्यामुळे या राणाकुंभाच्या काळात साहित्य लेखनसुद्धा विकसित झालं होतं. राणाकुंभाच्या काळात स्थापत्याचा विकास काय काय झाला होता तर 5 किल्ल्याचं बांधकाम राणाकुंभानं केलं होतं. आता आपण शिकलो आहे की वायव्येकडून मोठ्या प्रमाणात आक्रमण व्हायचे. मग या आक्रमणाच्या वेळी स्वतःचं राज्य सुरक्षित ठेवण्यासाठी किल्ल्यांची गरज होती, कारण किल्ल्यावर आपल्या सैनिकाच्या माध्यमातून टेहळणी करणं सोपं होत होतं. याआधी आपण शिकलो की ज्यावेळी बाबर, हुमायून किंवा त्याआधीचे सुलतान
हे वायव्येकडून होणाऱ्या आक्रमणाला नियंत्रित ठेवण्यासाठी वेगवेगळे किल्ले काबूल आणि कन्नार लाहोर या परिसरात निर्माण करायचे. सेम टॅक्टिक्स या राणा कुंभाने सुद्धा वापरली आणि त्यांनी किल्ल्याची निर्मिती केली. कुंभलगड, अचलगड, विराट, मदन, कोलाट. मग यापैकी कुंभलगड जो किल्ला आहे यावर UPSCनं प्रश्नसुद्धा विचारला की कुंभलगड किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे जगातला सर्वात लांब किल्ला आहे. जवळजवळ 36 किलोमीटर लांब हा किल्ला आहे. 36 किलोमीटर लांब म्हणजे पैदल एका दिवसात फिरणं होणार नाही. युनेस्कोची साईटसुद्धा आहे ही. वारसा यादीतसुद्धा याला स्थान मिळालेलं आहे. मग आता साहजिक आहे ही जी साईट होती किंवा हे जे राणा कुंभाचं स्थापत्य होतं हे राजपूत एरियामध्ये होतं, विंध्येच्या उत्तरेला होतं. मग या स्थापत्यामध्ये यांची स्थापत्याची शैली कोणती होती तर मुघलांची. येतं ते स्वतःच राजपूत असल्यामुळे राजपूत मिश्रण होतं, प्लस मुघलांची जी मेहराब शैली होती यांचंसुद्धा याच्यावर परिणाम होता. आता याचं उदाहरण काय देता येते तर चितोडचा जो विजयस्तंभ यांनी बांधलेला आहे. गुजरात आणि माळवा या परिसरामध्ये राणा कुंभाला विजय मिळाला होता. विजय मिळाल्यानंतर चितोडमध्ये एक विजयस्तंभ त्यांनी बनवला होता. त्यांचे स्तंभकार किंवा महेश आणि अत्री हे दोघं दरबारी होते, त्यांचे इंजिनियर. या दोघांच्या स्थापत्यशैलीतून विजयस्तंभाची निर्मिती झाली होती. यामध्ये मुघल आणि राजपूत यांचं मिश्रण दिसून येते. आता मुघलांचं मिश्रण आणि राजपूतांचं मिश्रण आपण शशिकलेलं, जसं की घुमट आहे किंवा कमान आहे हे मुघलांचं वैशिष्ट्य होतं. तर राजपूतांचं मिश्रण म्हणजे आपले देशी किंवा स्थानिक ज्याला आपण नागर शैली म्हणतो या पद्धतीचं होतं, ज्यामध्ये उंच मंदिरे, कळस, आमला, शिखर, विमान या गोष्टीचं त्यामध्ये निर्मिती केल्या जात होती. त्यानंतर जैन मंदिराचं बांधकामसुद्धा या काळात झालेलं आहे स्थापत्यामध्ये. मग त्रैलोक्य दीपक जैन मंदिर, रानकपूरचे त्रैलोक्य जैन दीपक मंदिर हे मंदिराचं बांधकामसुद्धा राणा कुंभाच्या काळातील आहे. आदिवर्ष आणि शांतीनाथ मंदिर जैनांचं मंदिर हे सुद्धा राणा कुंभाच्या काळातील आहेत. फॅक्ट आहे आपल्याला पाठ करायचा आहे. थोडक्यात काय मध्ययुगात आल्यानंतर आपल्याला मिश्रित स्वरूपाची स्थापत्यशैली विकसित झालेली दिसते. टॉपिक छोटा आहे पण GS 1मध्ये आणि हिस्ट्री ऑप्शनलमध्ये दोन्ही ठिकाणी विचारला जाणार आहे. मला आशा आहे तुम्हाला हा घेतलेला टॉपिक नक्की आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.